हॅलो, टॅलीच्या लेक्चर नंबर 3 मध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या या लेक्चर नंबर 3 मध्ये आपण टॅलीचे जे ग्रुप्स आहेत हे ग्रुप्स एक एक करून समजून घ्यायला सुरुवात करणार आहोत। मागच्या लेक्चर मध्ये आपण टॅलीमध्ये लेजर कसे तयार करायचे हे शिकलो। त्यावेळेस मी तुम्हाला त्या लेजरमध्ये जे ग्रुप्स वापरले होते ते ग्रुप्स एक एक करून कसे समजून घ्यायचे आहेत आपल्याला, किंवा ते ग्रुप लेजर क्रिएट करताना कोणत्या लेजरसाठी कुठला ग्रुप वापरायचा आहे असं बोललो होतो। तर आज आपण प्रत्यक्षात लेक्चर नंबर 3 मध्ये टॅलीचे हे ग्रुप्स समजून घेऊया। तर टॅलीमध्ये जो पहिला ग्रुप आहे तो आहे बँक अकाउंट। टॅलीचा पहिला जो ग्रुप आहे तो बँक अकाउंट हा आहे। बँक अकाउंट। आता हा बँक अकाउंट ग्रुप टॅलीमध्ये कुठले लेजर क्रिएट करताना आपल्याला वापरायचा आहे। तर बघा, बँक अकाउंट जे आहे तर बँक अकाउंट कोणते कोणते असू शकतात। तर आपल्याला जे माहिती आहे बँक अकाउंट त्यामध्ये पहिलं बँक अकाउंट येतं सेविंग बँक अकाउंट। सेविंग बँक अकाउंट। त्यानंतर दुसरं एक नाव आपल्याला माहित आहे ते म्हणजे करंट बँक अकाउंट। करंट बँक अकाउंट। आता या दोन अकाउंटच्या व्यतिरिक्त सुद्धा बँक अकाउंट असतात। कुठले तर बघा, मी ते स्टारने दाखवतो आहे। बँक ओडी अकाउंट। ओडी म्हणजे ओव्हरड्राफ्ट। बँक लोन अकाउंट असतं, बँक लोन अकाउंट। बँक सीसी अकाउंट असतं, बँक एफडी अकाउंट पण असतं, बँक एफडी अकाउंट। तर ही सुद्धा बँक अकाउंटच आहे। मग आता मी असं का लिहिलं आहे, या दोन अकाउंटला वेगळं लिहिलं आहे आणि या दुसऱ्या अकाउंट्सला आपण वेगळं लिहिलं आहे। तर या ठिकाणी बँक ओडी अकाउंट, बँक लोन अकाउंट, बँक सीसी अकाउंट किंवा बँक एफडी अकाउंट ही जरी बँक अकाउंट असली तरी ती ऍक्च्युली बँक अकाउंट या ग्रुपमध्ये मोडत नाही किंवा त्या ग्रुपमध्ये ती येत नाही। ठीक, त्याचं कारण काय तर बँक अकाउंट हा जो ग्रुप आहे हा ग्रुप आपल्याला अशा बँक लेजरसाठी वापरायचा आहे का जी लेजर ऍक्च्युली बँक अकाउंट आहेत। बँक अकाउंट म्हणजे नक्की काय तर बँक अकाउंट म्हणजे बँकेचं असं खातं ज्या खात्यात आपण पैसे डिपॉझिट करू शकतो, त्या खात्यातून पैसे विड्रॉल करू शकतो, त्या खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतो। म्हणजे एकंदरीत असं बँकेचं खातं ज्या खात्याशी आपण पैसे टाकणे, पैसे काढणे अशा प्रकारचे व्यवहार करू शकतो। अशाच बँक अकाउंटच्या लेजरसाठी हा बँक अकाउंट ग्रुप आपल्याला वापरायचा आहे। ओके, आता इथे बघा सेविंग बँक अकाउंट आहे म्हणजे आपलं बचत खातं। या बचत खात्यात आपण पैसे जमा करतो, पैसे काढतो सुद्धा। करंट बँक अकाउंट म्हणजे चालू खातं, यात सुद्धा आपण पैसे डिपॉझिट करतो आणि पैसे विड्रॉल सुद्धा करत असतो। आता हे जे बँक ओडी अकाउंट आहे किंवा बँक लोन अकाउंट आहे, सीसी अकाउंट किंवा एफडी अकाउंट आहे,
ही आपली रेग्युलर ट्रान्झॅक्शन करणारी खाती नाही आहेत. म्हणजे ही खाती कॅश डिपॉझिट करणं, कॅश विड्रॉल करणं या रेग्युलर ट्रान्झॅक्शनसाठी वापरली जात नाहीत. म्हणून अशा प्रकारच्या बँक खात्यांसाठी किंवा लेजरसाठी हा बँक अकाउंट ग्रुप वापरला जात नाही. मग हा ग्रुप फक्त सेव्हिंग बँक अकाउंट आणि करंट बँक अकाउंट या दोघांसाठीच आपल्याला हा ग्रुप वापरायचा आहे. बँक अकाउंट या दोन खात्यांसाठीच हा ग्रुप वापरायचा आहे. आता आपण सेव्हिंग बँक अकाउंट काय असतं नक्की आणि करंट बँक अकाउंट काय असतं, दोघांमध्ये काय फरक असतो, हा फरक समजून घेऊया. तर बघा, सेव्हिंग बँक अकाउंट जे आहे सेव्हिंग बँक अकाउंट आणि दुसरं आहे करंट बँक अकाउंट. करंट बँक अकाउंट, तर या दोघांमध्ये काही मेजर डिफरन्सेस आहेत. यातला पहिला जो डिफरन्स आहे सेव्हिंग बँक अकाउंट आणि करंट अकाउंट मधला, तो म्हणजे जेव्हा आपण बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट ओपन करतो तर ते सेव्हिंग अकाउंट एका व्यक्तीच्या नावाने आपल्याला ओपन करायचं असतं. ओके, म्हणजे सेव्हिंग अकाउंट हे व्यक्तीच्या नावाने आपण ओपन करतो. व्यक्तीच्या नावाने असतं. तर हे जे करंट अकाउंट आहे, करंट अकाउंट, हे करंट अकाउंट व्यक्तीच्या नावाने नसतं, तर ते त्या व्यवसायाच्या नावाने असतं. व्यवसायाच्या नावाने असतं. हा पहिला फरक या दोन अकाउंट मध्ये आहे. ओके, म्हणजे व्यक्तीच्या नावाने जे खातं बँकेमध्ये ओपन केलेलं असेल त्याला आपण म्हणणार आहोत सेव्हिंग बँक अकाउंट. तर व्यवसायाच्या नावाने म्हणजे फर्मच्या नावाने जे खातं ओपन केलेलं असेल त्याला आपण म्हणतो करंट अकाउंट, ते असतं करंट अकाउंट. आता दुसरा जो फरक आहे यातला तो काय आहे, तर यात दुसरा फरक म्हणजे सेव्हिंग बँक अकाउंट जे असतं त्या बँक अकाउंट मध्ये आपण जी कॅश डिपॉझिट करतो तर कॅश डिपॉझिट वरती एक लिमिट असतं. म्हणजे एका ठराविक रकमेपर्यंतच आपल्याला सेव्हिंग अकाउंट मध्ये कॅश डिपॉझिट करता येते. एका ठराविक लिमिट पर्यंतच कॅश डिपॉझिट करता येते. त्या डिपॉझिटच्या पुढे म्हणजे ते डिपॉझिट जर आपण एक्सीड केलं, एक एक्झाम्पल बघा, समजा एक सेव्हिंग अकाउंट आहे आणि त्या सेव्हिंग अकाउंटची कॅश डिपॉझिटची मर्यादा 3 लाख रुपये आहे. आणि आता मी जर त्या सेव्हिंग अकाउंट मध्ये 3 लाख रुपयांपेक्षा जर जास्त पैसे डिपॉझिट केले तर मला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडनं नोटीस मिळेल. काय होणार आहे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडनं नोटीस मिळणार आहे आणि मला इन्कम टॅक्स भरावा लागेल. मग यासाठी सेव्हिंग अकाउंट मध्ये कॅश डिपॉझिट करताना त्या लिमिटला एक्सीड करून द्यायची नाही. त्या लिमिटच्या आतच आपल्याला ती कॅश डिपॉझिट करता येते. ओके, तसं करंट अकाउंट मध्ये नाहीये. करंट अकाउंट मध्ये बिझनेस मध्ये जितका पैसा येईल
तितका सगळा पैसा आपण त्या करंट अकाउंटमध्ये डिपॉझिट करू शकतो किंवा विड्रॉल सुद्धा करू शकतो. म्हणजे इथे नो लिमिट आहे. कॅश डिपॉझिटला इथे कुठल्याही प्रकारचं लिमिट नाहीये. ओके. आता तिसरा फरक काय आहे यातला, तर यातला तिसरा जो फरक आहे तो म्हणजे सेव्हिंग अकाउंट ओपन केल्यावर आपल्याला पासबुक मिळतं. काय मिळतंय, तर इथे आपल्याला पासबुक मिळतं. सेव्हिंग अकाउंटला पासबुक मिळतं, तसं करंट अकाउंट मध्ये पासबुक मिळत नाही. बघा, सेव्हिंग अकाउंट मध्ये आपण प्रत्येक महिन्याला किंवा ज्या वेळेस आपण कॅश डिपॉझिट करतो, विड्रॉल करतो, त्यावेळेस बँकेकडे आपण जाऊन बँकेत पासबुक देतो आणि ते पासबुक आपण अपडेट करून घेतो, ज्यावर आता त्या अपडेटच्या तारखेपर्यंत जितके ट्रान्झॅक्शन झाले असतील, पैसे टाकणे, पैसे काढण्याची, ती सगळी एंट्री आपण त्या पासबुकवरती पाहत असतो. पण करंट अकाउंटमध्ये पासबुक मिळत नाही. मग त्या अकाउंटच्या ज्या डिटेल्स असतात त्या डिटेल्स आपल्याला बँक स्टेटमेंटच्या माध्यमातून पुरवत असतं. मग इथे पासबुकच्या ऐवजी बँक आपल्याला बँक स्टेटमेंट प्रोव्हाइड करत असते. बँक स्टेटमेंट, इकडे पासबुक मिळणार आहे तर इकडे बँक स्टेटमेंट मिळणार आहे. ओके. तर असे काही फरक आहेत जे सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंटला वेगळं करतात. ओके. तर काय आहे, तर आपण जो टॅली मधला ग्रुप घेतला आहे आज, बँक अकाउंट, हा ग्रुप आपल्याला कोणासाठी वापरायचा आहे, तर हा ग्रुप आपल्याला अशा लेजरसाठी वापरायचा आहे किंवा अशा बँक लेजरसाठी वापरायचा आहे ज्या बँकेत आपण कॅश विड्रॉल करू शकतो, बँकेतनं कॅश काढू शकतो. म्हणजे जिथे पैशांची काढघाल केली जाते अशा बँकेच्या अकाउंट तयार करण्यासाठी किंवा लेजर तयार करण्यासाठी आपल्याला बँक अकाउंट हा ग्रुप वापरायचा आहे. ओके. म्हणजे नक्की कसा, आता बघा, समजा माझं वैयक्तिक अकाउंट ICICI बँक मध्ये आहे. कुठे आहे, ICICI बँक मध्ये आहे. हे माझं सेव्हिंग अकाउंट आहे. हे आहे सेव्हिंग अकाउंट. तर मला टॅलीमध्ये ICICI बँक सेव्हिंग अकाउंट या नावाचं एक लेजर क्रिएट करावं लागेल. आणि ते लेजर क्रिएट करताना, म्हणजे मी नेम मध्ये, आपण लेजर कशी तयार करायची हे शिकलेलो आहोतच, तर त्या नेम मध्ये नाव टाकणार आहोत ICICI बँक. आणि ज्यावेळेस अंडर मध्ये आपण जाऊ तर आपल्याला उजव्या बाजूला जी ग्रुपची लिस्ट मिळेल, त्या लिस्ट मधून या लेजरचा ग्रुप काय सिलेक्ट करायचा आहे, बँक अकाउंट. का, तर हे कोणतं अकाउंट आहे, सेव्हिंग अकाउंट आहे. ओके. समजा माझं दुसरं एक अकाउंट आहे जे दुसऱ्याच बँकेमध्ये आहे, समजा ते युनियन बँक ऑफ इंडिया, या बँकेत माझं करंट अकाउंट आहे. हे करंट अकाउंट आहे. म्हणजे माझ्या बिझनेसमध्ये जी कॅश येणार आहे ती मी इथे ठेवणार आहे आणि सेव्हिंगसाठी मी हे अकाउंट वापरत आहे. माझे हे दोन्ही जे अकाउंट आहेत, एक सेव्हिंग आहे आणि एक करंट अकाउंट आहे. तर नावं टाकताना काय टाकणार आपण लेजरची, ICICI बँक अकाउंट आणि युनियन बँक ऑफ इंडिया. ICICI आणि युनियन बँक ऑफ इंडिया दोघांची लेजर क्रिएट करताना या दोघांचा ग्रुप काय घ्यायचा आहे, आपल्याला बँक अकाउंट घ्यायचा आहे. ठीक आहे. या सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट या दोन अकाउंटच्या व्यतिरिक्त कुठल्याच बँक अकाउंटसाठी, म्हणजे या प्रकारचे जे अकाउंट येते यांच्यासाठी बँक अकाउंट हा ग्रुप वापरला जात नाही. ओके. मला वाटतं तुम्हाला बँक अकाउंट हा ग्रुप समजला असेल.